या ठिकाणी सध्या खरं तर आपण पाहिलं तर काही ग्राहकसुद्धा खरेदीसाठी सोनं खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, आपण सोनं खरेदी करायसाठी आला आहात, परंतु काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आव्हान केलेलं आहे की सोनं खरेदी हे वर्षभर टाळा. कसं बघता तुम्ही या त्यांच्या वक्तव्याकडे? मोदी सरकारने आवाहन तर केलं आहे की 1 वर्ष तरी सोनं नाही खरेदी करायचं आहे. पण घरी लग्नकार्य असल्यामुळे सोनं घेणं खूप गरजेचं आहे आणि लेडीजसाठी तर सोनं खूप इम्पॉर्टंट असतं हर फेस्टिवलला ते तर त्यामुळे मी आज घरी लग्न असल्याकारण मी चैन वगैरे काहीतरी असं खरेदी करायला आले. नक्कीच. पण आता वर्षभर खरेदी करू नये त्याचं आव्हान केलं आहे. याचा हा फटका मुंबईकर असेल किंवा सर्वसामान्यांना पण बसू शकेल का? म्हणजे सोनं, कारण की प्रत्येकाच्या सणासुदीला जसं तुम्ही सांगितलं की सोनं हे गरजेचंच असतं, घरी घेतातच. पण आता त्यामध्ये वर्षभर जर घेतलं नाही तर याचा काही फरक पडेल का? वर्षभर घेतलं नाही असं सर्व्हिस लोक तरी असं पूर्ण स्टॉप करणार नाही सोनं घेणं. इन्व्हेस्टमेंटसाठी तर नाही, पण घरातल्या काही फेस्टिवलसाठी थोडं तरी घेतील. काही आव्हान कराल मुंबईकरांना या संदर्भात तुम्ही जसं सोनं घ्यायला आला आहात तसं इतरांनी सुद्धा सोनं घ्यावं की नाही असा प्रश्नचिन्ह अनेकांना पडतोय आता. थोडं थोडं कारण तरी की भाव वाढतील न वाढतील पुढे जाऊन त्याचं थोडं थोडं तरी घेऊन ठेवायला पाहिजे सोनं. 1 वर्षासाठी ते तरी पण येतीलच लोक घ्यायला सोनं आणि यायलाच पाहिजे. थँक्यू.